तर दिल्ली स्फोट नेमका कुणी घडवला याबद्दलचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जातोय आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची माहिती जी तासागणिक आणि मिनिटागणिक समोर येते ती चक्रावून टाकणारी माहिती आहे। दिल्लीच्या कटाचा सगळा जो रोल आहे तो 6 डॉक्टरांभोवती फिरतोय। ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की डॉक्टर या स्फोटाच्या कटात नेमके इन्व्हॉल्व कसे, पण दिल्ली स्फोटामागे 6 उच्चशिक्षित डॉक्टरांचा हात असल्याचं समोर आलंय। या स्फोटातले हे 6 उच्चशिक्षित डॉक्टर आणि त्यांच्या बाबतीतले खळबळजनक पुरावेही हाती लागलेत। ब्लास्ट झालेल्या स्फोट झालेल्या गाडीमध्ये असलेला आणि आत्मघातकी हल्ला घडवणारा डॉक्टर उमर मोहम्मद कालच्या भीषण स्फोटानंतर ठार झाल्याची माहिती आहे। सोबतच कटामध्ये सहभागी असलेली डॉक्टर शाहीन ही एक महिला डॉक्टर आहे आणि तिला लखनौमधनं अटक झाली आहे। डॉक्टर आदिल आणि डॉक्टर मुझम्मिल या दोघांना काल फरीदाबादमधनं अटक करण्यात आली, तर डॉक्टर परवेज आणि डॉक्टर सज्जाद यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। हरियाणामध्ये सुद्धा कारवाई झाली। जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमधनं जवळपास 3000 किलो स्फोटकं जप्त केल्याच्या काही तासानंतरच दिल्लीतला हा स्फोट घडला। त्यामुळे या कटामागचं फरीदाबाद मॉड्यूल आणि डॉक्टरांचं मॉड्यूल सुद्धा समोर आलंय। तर दिल्ली स्फोटामागे नेमके डॉक्टर कोण कोण आहे ज्यांच्यावरती दहशतवादी कनेक्शनचा आरोप होतोय, सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। ते डॉक्टर नेमके कोण आपण जाणून घेऊया। एकूण 6 डॉक्टर आहेत, त्याचं पहिलं नाव डॉक्टर उमर मोहम्मदचं काल हा ब्लास्टमध्ये स्फोटामध्ये ठार झाल्याची माहिती आहे। डॉक्टर आदिलला फरीदाबादमधनं अटक करण्यात आली, जी कारवाई सोमवारी झालेली होती। त्याचबरोबर डॉक्टर मुझम्मिल शकीलला सुद्धा त्याच कारवाई दरम्यान पोलिसांनी अटक केलेली। एक महिला डॉक्टर आहे जिचं नाव आहे शाहीन शाहिद, लखनौमधनं डॉक्टर शाहीनला अटक करण्यात आली, तर डॉक्टर परवेजला लखनौमधनं चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। डॉक्टर सज्जाद आणखी एक नाव, पुलवामा कनेक्शन सुद्धा संपूर्ण प्रकरणाचं समोर येत आहे। डॉक्टर सज्जादला पुलवामामधनं पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं कळतंय। तर ही ती सगळी डॉक्टरांची एक प्रकारे टोळी आहे किंवा डॉक्टरांचं एक प्रकारे नेक्सस आहे जे दिल्ली बॉम्बस्फोटामध्ये सहभागी असल्याचा संशय, दाट संशय तपास यंत्रणांना आहे। पण फरीदाबाद कनेक्शन सुद्धा सगळ्या स्फोटाचं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण बॉम्बस्फोट घडण्याच्या काही तास आधीच फरीदाबादमध्ये सुद्धा मोठी कारवाई झालेली होती। स्फोटकं जप्त झाली, शस्त्रास्त्र जप्त झाली आणि त्याचबरोबर 2 महत्त्वाच्या व्यक्ती, ज्यातलं पहिल्याचं नाव आहे डॉक्टर उमर मोहम्मद आणि दुसऱ्याचं नाव आहे डॉक्टर मुझम्मिल शकील। या दोघांनी सुद्धा दिल्लीजवळच्या फरीदाबादमध्ये बॉम्ब तयार करण्याचा दहशतवादी कारखाना सुरू केल्याची माहिती मिळते। इतकंच नाही तर बॉम्ब बनवण्यासाठी अमोनियम नायट्रेटचं एक गोदाम सुद्धा फरीदाबादमध्ये होतं। तिथे राहून या दोघांनी अनेक काश्मीरी तरुणांची माथी भडकवल्याची माहिती आहे। डॉक्टर उमरचा एक साथीदार अजूनही बेपत्ता आहे आणि सध्या तो परदेशात पळून गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। चौकशीसाठी पोलिसांनी दहशतवादी उमरच्या पालकांना आणि 2 भावांना सुद्धा आता ताब्यात घेतलंय। त्या स्फोटाचं फरीदाबाद कनेक्शन नेमकं काय आहे याबद्दलचा शोध घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा अगदी कसून करतात। फरीदाबादमधल्या या फॅक्टरीचा, दहशतवादी फॅक्टरीचा पर्दाफाश नेमका कसा झाला ते सुद्धा आपण पाहूया। डॉक्टर उमर, डॉक्टर मुझम्मिल, डॉक्टर इरफान आणि डॉक्टर आदिल हे अनंतनागमधल्या हॉस्पिटलमध्ये होते। तिथे ते डॉक्टर म्हणून काम करत होते। अनंतनागमधल्या याच हॉस्पिटलच्या लॉकरमध्ये त्यांनी AK-47 ठेवली होती। हे चौघे जण अनंतनागमधनं फरीदाबाद आणि नंतर सहारनपूरला गेले। फरीदाबादच्या हॉस्पिटलमध्ये हे सगळे डॉक्टर काम करत होते। या 4ही डॉक्टरांनी फरीदाबादमध्ये 2 घरं भाड्यानं घेतलेली होती आणि या 2ही घरांमध्ये बॉम्ब बनवण्याचं साहित्य ठेवलं गेलेलं। ऑक्टोबर महिन्यामध्ये जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवादी संघटनेशी संबंधित एका पोस्टरचा तपास सुरू केला। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित हे पोस्टर होतं। मग 30 ऑक्टोबरला जम्मू काश्मीर पोलिसांनी पहिल्यांदा ताब्यात घेतलं डॉक्टर मुझम्मिलला। डॉक्टर मुझम्मिलला ताब्यात घेतल्यानंतर डॉक्टरांच्या बॉम्ब फॅक्टरीचा उलगडा झाला।